गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये जिजामाता मार्केट परिसरामध्ये असणाऱ्या कुंभार गल्लीमध्ये सूरज राठी याच्यावर त्याच्याच मित्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये पोलिसांनी समर्थ जाधव, प्रणव मानकर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास PSI माने मॅडम करत आहेत. इचलकरंजी शहरातील आवाडे समर्थक सूरज राठी व प्रणव मानकर, समर्थ जाधव हे जिवलग मित्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून या तिघांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून वादावादी होत होती. तर सूरज राठी हा प्रणव मानकर, समर्थ जाधव यांना शिवीगाळ करत होता. त्याच्याच मनात राग धरून या दोघांनी काल सकाळी सूरज राठी याच्यावर प्राणघातक हल्ला केला. शहरातील जिजामाता मार्केट परिसरात असणाऱ्या कुंभार गल्लीमध्ये सूरज राठी हा एका कापडगाठी पेढीवर कामास आहे. रोजच्या प्रमाणे सूरज राठी हा कामावर गेला होता. गोडाऊनचे शटर उघडत असताना प्रणव व समर्थ यांनी सूरजवर धारदार कोयत्याने हल्ला केला. यावेळी सूरज हा आपला जीव वाचवण्यासाठी पलीकडे असणाऱ्या एका कापड गोडाऊनच्या दुकानात घुसला. यावेळी तिथेच असणाऱ्या वॉचमनने प्रणव व समर्थ यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा हे दोघे जण सूरजवर हल्ला करत होते. तर सूरज हा तिथेच असणाऱ्या एका बाथरूममध्ये जाऊन आपला जीव वाचवला. हा प्राणघातक हल्ला केल्यानंतर प्रणव व समर्थ यांनी तिथून पळ काढला व गावभाग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःहून हजर झाले व आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी समर्थ जाधव व प्रणव मानकर यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सूरज राठी याच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. मित्रानेच मित्रावर प्राणघातक हल्ला केल्यामुळे शहरात खळबळ माजली. सूरज राठी हा कट्टर आवाडे समर्थक आहे. त्याच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती माने करत आहेत.